स्वागतम ओमकार टीम ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण बाणगंगा आरतीला आलेलो होतो आणि बाणगंगा आरतीला इतकी गर्दी, प्रचंड गर्दी होती। गेल्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी होती। आज दिनांक 15 नोव्हेंबरच्या दिवशी 6 वाजता बाणगंगा आरती होती, पण ही आरती जरा लेट सुरू झाली। पण गर्दी इतकी प्रचंड होती की गर्दीचा व्हिडिओ जास्त आलाय आणि गर्दीचा व्हिडिओ जास्त होता आला कारणामुळे काय झालंय, व्हिडिओ अर्धी निघाली आणि कुठेतरी आम्हाला जागा मिळाली नाही की तिकडून आम्ही ती व्हिडिओ काढलेली आहे। ती व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे बाणगंगा आरतीची। आणि पब्लिक तर खूप प्रचंड होती, त्यात वादच नाही आणि व्हिडिओ काढणं शक्य नाही झालं। जेवढं शक्य झालं जेवढ्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा व्हिडिओ प्रयत्न करत आहे आणि हा प्रयत्न मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय। आणि ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावी बाणगंगा आरतीची। आणि आताच आम्ही बाणगंगा आरतीवरून घरी निघालो आहे। शेवटची व्हिडिओ ही माझी करतोय, पण ती व्हिडिओच्या अगोदर मी मर्ज करीन आणि ती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावी। खूप प्रचंड गर्दी आहे, अजून आरती चालू आहे। गर्दी असल्याकारणाने आम्ही जागा रिकामी केली तिथली की बाकीच्या लोकांनाही आरतीचा आनंद घेता यावा। आणि ही आरती शेवटपर्यंत अजूनही चालू आहे, अजूनही पब्लिक अर्धी जात आहे आणि गर्दी चेंगराचेंगरी खूप होत आहे। तर आम्ही पण तिथली जागा रिकामी केली जिथे आम्ही आरतीचं पाहत होतो। एकदम कठीण अशी जागा होती, त्या कठीण जागेवर आम्ही बघत होतो। रिस्की होतं खूप, पण तुम्ही अशी रिस्क घेऊ नका। आरतीला यायचं तर अगोदरच तयार राहा। मला तर खूप उशीर झाला आरतीला येण्यासाठी आणि खूप अशी आरती बघण्याचा आनंद मला लांबून मिळाला, तो मी भाग्य समजतो। ह्या अगोदरही मी व्हिडिओ बनवलेला, शॉर्ट व्हिडिओ होता त्या कार्यक्रमाचा, पण मी स्वतःच आरतीला उशिरा पोचल्या कारणाने ट्रॅफिकमुळे हा अर्धा व्हिडिओ बनवला आहे। तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। धन्यवाद, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये। फायनली आपण बाणगंगा आरतीला पोचलेलो आणि आरतीचं हे दृश्य आपण पाहत आहोत। आणि आरतीसाठी आम्ही खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी होती। वाट काढत आम्ही इथपर्यंत आलो आणि आम्ही एक कौलावरून दृश्य पाहत आहोत। आतमध्ये जायला वाट नव्हती, गर्दीतून वाट काढणं सहज शक्य नव्हतं आणि तिथून आम्हाला पॉसिबल आहे म्हणून आम्ही व्हिडिओ बनवला आहे। आम्हाला ही आरती चुकवायची होती आणि आरती पाहायची होती आणि ही आरती आम्ही अगदी वरतून पाहत आहोत बघा। आणि खूप प्रचंड गर्दी आहे, तुम्हालाही व्हिडिओमध्ये दिसत आहे। आम्ही व्हिडिओ कशा पद्धतीत बनवले, आजूबाजूला तर प्रचंड गर्दी आहे, लोकांचा आवाज आहे, त्या आवाजामध्ये ही आरती रेकॉर्ड केलेली आहे। आरती तुम्ही शेवटपर्यंत पहा।
माझी गाठ पडली आम्ही जा रहे हाँ एक वीडियो तो बनाएंगे बना के भी नहीं गया अशा पद्धतीत आरती मी तुमच्या समोर सादर केली आहे। खूप रिस्की होतं, खूप गर्दी होती। आम्ही पत्र्यावरून ही आरती रेकॉर्ड केली आहे तुमच्यासाठी आणि गर्दी असल्या कारणामुळे मला हा क्षण चुकवायचा होता म्हणून मी इथून व्हिडिओ काढली आहे। गेल्या वर्षी माझ्यासाठी ही आरती चुकली होती आणि हा क्षण चुकला होता। मला हा क्षण पुन्हा चुकवायचा नव्हता, त्यासाठी मी वरतून आरती पाहिली आणि तुमच्यासमोर ही व्हिडिओ सादर केली आहे। त्रिपुरा पौर्णिमेला ही आरती असते की तुम्ही दरवर्षी अटेंड करावी आणि प्रचंड गर्दी तर होतच राहणार, लोकांना माहिती पडलंय आणि दरवर्षी हा क्षण अनुभवा। धन्यवाद।